पाहू शकता इथे पूर्णपणे रस्ता थांबलेला आहे। त्याला कारण आहे हा हाय व्होल्टेज पॉवर टॉवर सप्लाय जो मनोरा आहे, अति उच्च दाबाचा जी विद्युत प्रवाह वाहून नेला जातो असा मनोरा। आणि असे मनोरे या संपूर्ण रस्त्यात आपल्याला सर्वत्र पाहायला दिसतील जेव्हा आपण बदलापूरच्या दिशेने जातो। आमने इंटरचेंजहून रायते इंटरचेंजपर्यंतचा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे आणि आता आपण रायते इंटरचेंज इथून बदलापूरच्या दिशेने चाललेलो आहोत। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे अपडेट का दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा बदलापूरपर्यंत सुरू होऊ शकतो का पाहूयात आपण। हे पाहू शकता मोरबाडहून येणारे जे वाहन आहेत ते या बाजूने जे असे 2 लेन आहेत आणि हा मार्ग चालू आहे की नाही याबाबत आपण एक अपडेट घेऊयात। बदलापूर 20 किलोमीटर, पनवेल 37 आणि मुंबई 80 किलोमीटर। सध्या आपण आलो आमने इंटरचेंज इथून रायते इंटरचेंजच्या ठिकाणी आपण उभे आहोत। रायते इंटरचेंज थोडा पुढे आल्यास हा जो रस्ता आहे हा बदलापूरला जाणार आहे। आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 2 रस्ते आहेत, एक दिल्ली गुजरातला जाण्याकरता आहे जो मागे तुम्ही रस्ता पाहू शकता। जसे की मी म्हटलं इथे 2 रस्ते आहेत। जो मागचा रस्ता आहे तो आपल्याला गुजरातच्या दिशेने घेऊन जातो, दिल्लीच्या दिशेने घेऊन जातो किंवा वडपे आमने या ठिकाणी घेऊन जातो। आणि हा जो दुसरा रस्ता आहे हा वडपे इथून आलेला आहे बदलापूरच्या दिशेने जाण्याकरता। आणि जसे की तुम्हाला मी रस्त्यात दाखवलं आहे हा इथनं जेव्हा सुसाट प्रवास होतो हा मोरबाड करून येणारा रस्ता, ही जे गाडी झाल्या मोरबाडकडे जाणाऱ्या गाड्या सरळ जो आपण आमने इंटरचेंज आलो इथे आल्यास सरळ रस्ता बंद आहे। तुम्ही पाहू शकता एकच रस्ता फक्त सुरू आहे, जो मागची जाणारी बाजू जी आपल्याला गुजरातला दिल्लीला घेऊन जाते ती बाजू फक्त सुरू आहे आणि ही जी बाजू आहे हा रस्ताच अस्तित्वात नाही आहे। तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे रस्ता थांबलेला आहे। त्याला कारण आहे हा हाय व्होल्टेज पॉवर टॉवर सप्लाय जो मनोरा आहे, अति उच्च दाबाचा जी विद्युत प्रवाह वाहून नेला जातो असा मनोरा। आणि असे मनोरे या संपूर्ण रस्त्यात आपल्याला सर्वत्र पाहायला दिसतील जेव्हा आपण बदलापूरच्या दिशेने जातो। हा एक सिंगल मनोरा फक्त तुम्हाला मी दाखवलेला आहे, कारण असेच मनोरे याच्या पुढे देखील साधारणतः 3 ते 4 ठिकाणी आहेत। आणि जोपर्यंत